झिरो टू हिरोचे मानकरी आहेत अनिता आप्पा आळवे आणि छोटीशी एवी आपण इथे पाहणार आहोत। मुंबई शहरात सध्या सुमारे 5000 डबेवाले आहेत। त्यांपैकी 85% डबेवाले निरक्षर आहेत, पण त्यांची शिस्त आणि सर्व डबे पोहोचते झाल्याशिवाय आपण जेवण करायचे नाही हा अलिखित नियम असल्यामुळे सर्वजण वेळेत जेवतात, निरोगी राहतात। मुंबईचे डबेवाले आणि त्याचे व्यवस्थापन यावर संशोधन चालू आहे की हे जेवण वेळेवर कसे काय देतात। 5000 लोकांचे नेटवर्क असलेली संघटना ज्या पद्धतीने काम करते त्याच पद्धतीने एक अन्नपूर्णा सायकलचे पेडल मारत डबे पोहोचवते। ही कहाणी एका मराठी फिल्मसारखी वाटत असली तरी ती जिद्दीने वेळेला आणि परिस्थितीला आवाहन देणाऱ्या औशीचे। औस म्हणजे काळजीने घास भरवणारी आई। सकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत न थकता न दमता सायकलवरून ही औस चहा नाश्ता आणि जेवणाचे डब्बे पुरवते, एकही दिवस सुट्टी न घेता। होमगार्डची नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीने मालवण शहरातील दुकानदार आणि कर्मचारी वर्गाला आपल्या हाताच्या चवीची आणि वेळेच्या व्यवस्थापनाने भुरळ घातली। व्यवसायात गतीपेक्षा नीती आणि श्रम करण्याची तयारी लागते याचे या ताई एक उत्तम उदाहरण आहेत। दुचाकी नाही याचा विचार न करत बसता सायकल आहे ना, मग सायकलच्या सहाय्याने आणि अथक परिश्रमातून लोकांना चविष्ट जेवण देऊच शकतो या विश्वासाने कार्यरत असणाऱ्या अन्नपूर्णेला म्हणजेच सिंधुदुर्गातील औस श्रीमती अनिता आप्पा आळवे यांना कोकण एनजीओ इंडियाचा मानाचा मुजरा। प्रत्येक स्त्रीमध्ये एक अन्नपूर्णा दडलेली असते आणि ही ती अन्नपूर्णा आहे ज्याने अनेकांचं पोट भरलेलं आहे, मन आणि पोट दोन्ही तृप्त करण्याचं काम केलेलं आहे। आणि अशा या अनिता ताईंना आपण झिरो टू हिरो या पुरस्काराने इथे सन्मानित करत आहोत। न थकता न थांबता ज्या सतत काम करत असतात किंवा इतरांच्या चेहऱ्यावर जे 2 घास खाल्ल्यानंतर हास्य येतं त्याच्या मागचं हे मोठं कारण आहे। आज तुम्ही कोकण एनजीओ मध्ये आलात, तुम्हाला हा झिरो टू हिरो पुरस्कार असं भेटलं, कसं वाटतंय? खूप बरं वाटलं, आनंद वाटलो। माका मालवणसून मुंबईत बोलवल्याने त्या बघून माका खूप आनंद झालो। माका हे पुरस्कार दिल्याने तो बघून खूप माका आनंद झालो, माझा मन भरा निघाला। तुम्ही कोकण एनजीओ काय काय करतं गेली 14 वर्ष, तर त्याच्याबद्दल 2 शब्द बोलायचे असतील तर? हे सामाजिक क्षेत्र काम करतो त्या बघून माका खूप बरं वाटतं। जाऊन ते सेवा करतो, लोकांचं काम करतो, ह्या बघून माका आनंद वाटतं। कोणत्याही बाईला म्हणजे बायकांना किंवा जर शून्यापासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल तुमच्याकडे? जर त्यांना शून्यातून वर यायचं असाल तर त्यांनी कष्ट करायचे, काम करायचा आणि मेहनतीने जा काम करता माणूस त्या कधीच उपाशी राहू शकणार नाही। त्यांनी कष्ट करूनच जगला तर खूप फायदेशीर असतं।